वाघोबाचं देवस्थान दिसतंय. ह्या एवढ्या पवनचक्कीत विचार करा. जांभळं आहेत आणि प्लस करवंद पण आहेत ना. आता हे काय माहितीये का, आताच खाण्यात मजा आहे. 5 पट्ट्यातून आणि आता तुझं पुढं काय खरं नाही. नवरी मंडपात आणलेली आहे, बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज मी चाललोय आपल्या टोलभरच्या एका मुलाचं लग्न आहे, ते आहे पट्टेवाडीला. त्याच लग्नासाठी आम्ही चाललेलो आहोत आणि आता सध्या आम्ही म्हैसवळण घाटाच्या इथं आहोत. माझ्यासोबत रोहित आहे आणि इथून जाणार आहोत. तिथला तुम्हाला सगळा नजारा दाखवणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग. मित्रांनो बघू शकता, हा आहे म्हैसवळण घाट. तर मित्रांनो, रस्त्याचं काम असं जोरात झालेलं आहे. इथं काही दिवसात रस्त्याचं काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, रस्ता एकदम मस्त असा आहे. त्यामुळे प्रवासाला आता काही टेन्शनच नाही बिलकुल. पुढे तरी हा ना, बघू शकता कोण आहे. कवश आले. हा ना, नमस्कार. कुठे निघालेत आता? हा ना, आम्ही चालू पट्टेवाडीला लग्नाला. म्हटलं वाघोबाचं दर्शन घेऊ, व्हिडिओ वगैरे शूट करू मग, नाही का. तर मित्रांनो हे बघा, वाघोबाचं देवस्थान दिसतंय आपल्याला, बघू शकता. बघा, मित्रांनो आम्ही वाघोबाचं दर्शन करून निघालो आहोत. त्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आम्ही आणि तिथून नंतर डायरेक्ट लग्नात आम्ही हजर होणार आहोत. मित्रांनो बघू शकता, ही करवंदाची जाळी आहे. त्याला काय आहे का नाही काय माहिती नाही. हा, येता येता आम्ही खाऊ, पण आता सध्या वेळ नाही, लग्न लागून जाऊ शकते मित्रांनो. त्यामुळे आम्ही जरा तातडीनं चाललोय. मित्रांनो खूप दिवसानंतर या भागात मी आलेलो आहे. काही प्रसंगच नव्हता येण्याचा, पण आज लग्नाच्या कारणानिमित्त येणं झालं इकडं वरती. त्यामुळे म्हटलं तुम्हाला इकडचा जरा नजारा वगैरे दाखवू, स्वतः जरा नजाराचा निसर्गाचा मस्त आनंद घेऊ म्हटलं. मित्रांनो ऊन एवढं झालंय ना, डायरेक्ट असं गळा कोरडा पडला एकदम, नाही डायरेक्ट. बघू आता इथं दुकान वगैरे असलं ना, दुकानात काहीतरी बिस्करी वगैरे घेऊ, तेव्हा तर आनंद. तर मित्रांनो आम्ही आता त्या पवनचक्की जवळ जाणार आहोत. हे बघा, रस्ता आहे इथं जायला, मित्रांनो बघू शकता काय भारी असा नजारा दिसतोय मित्रांनो. हे बघा, रोडच्या पाठीमागे कोणी बंद आहे. मित्रांनो हे पवनचक्की जवळ पोहोचले, पण ही बंद आहे पवनचक्की. बघू शकता बघ, नाही फिरत. मित्रांनो चला बघू शकता नजारा कसा आहे. अशी हवा आहे, जबरदस्त अशी हवा आहे मित्रांनो. अशी हवा कुठेच नसेल बघितली. आणि या गरमीत घरात दम निघत नाही, मेन गोष्ट म्हटलं म्हणजे. पण गावाला फुकट लाईट आहे. हा, विशेषतः म्हणजे इथल्या गावांना फुकटची लाईट आहे या पवनचक्क्यांमुळे मित्रांनो. पवनचक्कीचं काम काय माहिती आहे, वीज निर्माण करत असते मित्रांनो. ह्या एवढ्या पवनचक्कीत विचार करा. तर मित्रांनो छान असे फोटो काढून झालेले आहे आमचे. आता आम्ही डायरेक्ट आता लग्नासाठी निघालोय मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता, ही आहे कोकणवाडी. कोकणवाडी पर्यंत आम्ही पोहोचतोय आता. पुढे आम्हाला 5 पट्टा लागेल. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो,
इथंच आपण ज्यावेळेस आता पट्टेवाडीकडे चाललोय ना, पट्टेवाडीच्या इथंच 5 पट्ट्या येतो बरोबर. आणि 5 पट्ट्याला तिथं पट्टा केला म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. किल्ल्याचं बुरुज पाय, किल्ल्याचं बुरुज इथे दिसते पाहिजे. हे बघ मित्रांनो इथं ना, हे बघ मित्रांनो पट्टे किल्ल्याचं बुरुज दिसतंय ते तुम्हाला. हे बघू शकता, बघू शकता ही पाटी. मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारपाशी जाणार आहोत. जास्त वेळ नाही आपल्याला तिथलं, फक्त थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच आपण पुढे लग्नासाठी रवाना होणार आहोत. तर मित्रांनो आपण इथं पट्टा किल्ल्याच्या प्रवेशद्वारपाशी आहोत, बघू शकता तुम्ही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पट्टा किल्ला इथलं लोक बोलतात, आतापर्यंत बोलत होते, पण त्याच्या मागचं या किल्ल्याचं वेगळं नाव आहे, ते म्हणजे विश्रामगड हे किल्ल्याचं नाव आहे. कारण का माहितीये का, छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं 35 दिवस आराम केला होता, त्यामुळं इथं विश्रामगड असं नाव पडलेलं आहे. तर बघू शकता पट्टा किल्ला पण बोलू शकतो आपण, आणि विश्रामगड पण नाव आहे याला. 2 नाव आहेत या किल्ल्याला. तर आपण इथं वरती जायला एवढा वेळ नाही, पण नेक्स्ट टाइम नक्की आपण फुल शूट या किल्ल्याचा घेणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे A to Z एकदम कसे राहिले. त्यांची वरती मूर्ती पण आहे. मित्रांनो आता आम्ही निघालो. चला मित्रांनो आता इथून निघालो आम्ही, अर्ध्या रस्त्यावर पोहोचलोय. हे काय असेल रे? पाण्याची टाकी मित्रांनो हे बघा, दगडामध्ये. ही पाण्याची टाकी मस्त दगडात बांधलेली आहे. हे बघा रोहितचं काम असं आहे ना, अशी गाडी फास्ट चालवतोय ना तो, तर बाबा इथं मला भीती वाटायला लागली बाबा. भाऊ इथं आपली काय R15 नाही, हळूहळू जाऊ दे. मावशी गाव कोणते हो? शिवाजीनगर का? पाटा कुठं आलं? बर बर चालेल. या इकडे राईट मार, लेफ्ट मार, लेफ्ट. वैतागवाडी, तिरडी, कानगाव. इकडे ब्लॉग मध्ये या पटक्यात. ब्लॉग मध्ये घेतो ना इथून. या बघा मित्रांनो कसे करवंद खाण्याचा प्रयत्न चालू आहे पोराचा. आहे का पण करवंद आहे का? अजून येईल नाही करवंद आहे का? जाऊ ते तर खायला वेळ नाही. लग्न लागलं असेल का नाही? मित्रांनो बघू शकता इथं करवंदाची जाळी आहे. पोरं कसं खाण्याचा आनंद घेऊ राहिले बघू शकता. तुम्ही मस्त खायचं काम चालू तुमचं. मित्रांनो हे बघा आपली काळी मैना, डोंगराची काळी मैना. कोण कोण आहे रे थोडेफार पुढे पुढे बघ ना. आहे का काय जांभळे का काय काय मिक्स आहे का? जांभळं आहेत आणि प्लस करवंद पण आहेत ना. बघू शकता मित्रांनो, अयो बघू शकता जांभळं पण आहेत आणि करवंद पण आहेत इथं ना. हे बघा दिसतं का? आता हे काय माहितीये का, आताच खाण्यात मजा आहे. एक पाऊस जर झाला ना याच्यात किडे होतात. काय खरं आहे ना रोहित? खायचे लागते नाही जाते. चला इथून निघालो आता आम्ही. चला मित्रांनो आता इथून निघालो. पुढे जातो आता. लग्न लागून गेले तर काय. मित्रांनो 5 पट्ट्यातून आम्ही आता निघालोय पुढं. एकानं खून सांगितलं या टाक्यात, या 2 टाक्यांच्या तिथंच लग्न आहे. त्या बघू शकता टाक्या. कुठं कुठं तिकडे आहे का? तिकडे काय खरं नाही.
काय माहिती. काय निश्चित चुकामुक चालू आहे यार. चला इथून निघालो आता. तू मांडो काय कुठे खाली. तिकडे पुढे खाली आहे का? तर मित्रांनो हे बघा तिकडे मंडप दिसतोय आपल्याला. तिकडे जाणार होतो आपण. रस्ता पण जरा डेंजर बाकी आहे. मारते मला पाण्याची सोय असू दे चांगली करा. अरे यार ताण खूप लागली आता. बरोबर आलो का टायमिंग मध्ये? तर मित्रांनो नवरी मंडपात आणलेली आहे बघू शकता तुम्ही. वधू शुभ मंगलम शुभ मुहूर्त शुभ मुहूर्त सावध. गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चन्मन्वती वेदिका क्षिप्रावेत वती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सरिता पुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान. चिंता करी ही कन्या सगुणावरा रूपवरा कर्माची गात दिलिया बदूना मायर सोडूनी सासारी जाना यई बालपणीच्या मनियात वान नांदावे सुखाने तू सासारी नजर लागू नये संसारी शुभ मंगल सावधान हो शुभ मंगल सावधान. जाऊ दे, जाऊ दे. शाबास. तर मित्रांनो लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय आदिवासी जय शिवराय.